बौद्ध भिक्षूंच्या विरुद्ध कोणता कायदा झाला होता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू। क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकामध्ये बाबासाहेब लिहितात, प्राध्यापक ब्लूमफिल्ड यांनी या भारतामध्ये जे निरीक्षण केले होते तेव्हा त्यांनी म्हटले की भारत ही धर्माची भूमी असलेला देश आहे। भारताचा इतिहास म्हणजे दुसरे तिसरे काही नसून बौद्ध धर्म व ब्राह्मणशाही यांच्यातील संघर्ष होय। बाबासाहेब इथे लिहितात की भारताच्या राजकीय इतिहासाची निशाणी म्हणजे बिहारमध्ये मगध राज्याचा उदय होय। मगधच्या राज्याच्या संस्थापकाचे नाव होते शिशुनाग आणि तो अनार्य नागा जमातीचा होता। शिशुनागाच्या कारकिर्दीमध्ये मगध राज्याचा विस्तार होत गेला। मगध राज्याचा 5वा राजा बिंबिसार याने आपल्या राज्याचे साम्राज्य निर्माण केले तेव्हा त्यास मगधचे साम्राज्य म्हणून ओळखले जाते। त्यानंतर शिशुनाग वंशातील महानंदा या राजाची पराक्रमी नंदने हत्या केली होती व तो गादीवर बसला आणि नंद राजाची वंशावळ सुरू झाली। इसवी सन पूर्व 322 पर्यंत नंद राजाने मगध साम्राज्यावर राज्य केले होते। शिशुनाग नंतर मौर्य राज्य स्थापन झाले। मौर्याने वंश परंपरेने चालत आलेल्या मगध राज्याचा आणखी विस्तार केला होता। राजा अशोक याच्या कारकिर्दीमध्ये या साम्राज्याचा आणखी विस्तार झाला। त्यास मौर्य साम्राज्य किंवा अशोकाचे साम्राज्य या नावाने ओळखले जाऊ लागले। सम्राट अशोकाने पशु हत्येस बंदी घातली होती। यज्ञामध्ये बैल घोडे वगैरे मारले जात होते। पशूंची यज्ञामध्ये होणारी पशु हत्या सम्राट अशोकाने बंद केली होती। मौर्य साम्राज्य 140 वर्षे राहिले होते। मौर्य साम्राज्य हे बौद्ध धम्मानुसार चालणारे राज्य होते आणि बौद्ध धम्मामध्ये पशुप्रती प्रेम, दया, करुणा आहे। त्यासाठी सम्राट अशोकाने खास कायदा केला होता। पशूंच्या बळीस मनाई केली होती। त्यानंतर पुष्यमित्र शुंग गादीवर आला। त्याने गादीवर येता बरोबर अश्वमेध यज्ञ केला होता आणि त्याने बौद्ध धर्माचा छळ सुरू केला होता। बौद्ध भिक्षूंच्या विरुद्ध त्या पुष्यमित्र शुंगने एक कायदा केला होता। तो कायदा असा होता की प्रत्येक बौद्ध भिक्षूवर पुष्यमित्र शुंगने 100 सोन्याची नाणी कर लावला होता। पुष्यमित्र शुंगने बौद्ध धर्माचा छळ केला होता। बाबासाहेब इथे लिहितात, जर पुष्यमित्राची क्रांती केवळ राजकीय क्रांती असती तर त्याला बौद्ध धर्मियांचा छळ करण्याचे काहीही कारण नव्हते। गजनीच्या महमदाने हिंदू धर्माचा जो छळ केला होता त्याच प्रकारचा छळ पुष्यमित्राने केला। या दोन्ही छळवादात काहीही फरक नाही। हा एक परिस्थितीजन्य पुरावा आहे की ज्यावरून बौद्ध धर्माचे उच्चाटन करून पुष्यमित्राने ब्राह्मणशाही प्रस्थापित केली हे सिद्ध होते। बाबासाहेब आणखी इथे लिहितात की एक परिस्थितीजन्य पुरावा आहे की ज्यावरून स्पष्ट होते की पुष्यमित्रने केलेल्या क्रांतीचा हेतू बौद्ध धर्म नामशेष करण्यासाठी व ब्राह्मणशाही प्रस्थापित करण्यासाठी मौर्याविरुद्ध आवाज उठविणे हा होता। छळवादासाठी त्याने आपल्या राज्यात मनूचे कायदे लावले होते।